नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे. तर ह्या महिन्यामध्ये तुमच्याकडून भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रीयंत्रावर रोज कशी पूजा करायची. जर बघा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पूजा करू शकता, म्हणजे कुंकुमार्चनची सेवा करू शकता, म्हणजे तुम्हाला कमी वेळामध्ये तुमची सेवा होईल. आणि श्रीयंत्र घरात आपल्या घरात असेल तर त्याचे काय काय आपल्याला फायदे होतात त्याची पण आपण माहिती बघूया. तर बघा, श्रीयंत्र मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की श्रीयंत्र घरीच आणण्यात आपण त्याची स्थापना कशी करायची, नवीन जर आणलं असेल तर, किंवा त्याची सेवा कशी करायची, श्रीयंत्र कसं दिसतं त्याची पूर्ण डिटेल माहिती त्या व्हिडिओवर आहे. तिथे जाऊन पण तुम्ही चेक करू शकता. पण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला काय होतं ना की रोज सेवा करणं होतं नाही. पण मी आज जी पद्धत तुम्हाला सांगणार आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही रोज पण सेवा करू शकता. कारण तुम्हाला जास्तीत जास्त 5 मिनिटं सेवायला लागतील. बघा, 5 मिनिटामध्ये जर तुमच्याकडून सेवा होत असेल आणि त्याचा लाभ आपल्याला अधिक पटीने होत असेल तर तुम्ही रोज सेवा नक्की करा. आता श्रावण महिना इतका पवित्र महिना सुरू आहे, तर या महिन्यामध्ये पण तुम्ही श्रीयंत्र आणून त्याची स्थापना, त्याची सेवा करू शकता. कारण श्रीयंत्र आपल्या घरात असेल ना, त्याचे अनेक अनेक फायदे आपल्याला होत असतात. नुसतं लक्ष्मी प्राप्तीचाच फायदा नाही, तर त्याच्यापासून आपल्या दुसरे पण भरपूर असे सांसारिक जीवनामध्ये जे काही अडीअडचणी आहेत ते सगळे तुमच्या सुटायला तुम्हाला मदत होत असते. त्याच्यामुळे श्रीयंत्र तुमच्या घरात जर असेल तर ह्याची सेवा तुम्ही नक्की करा. बघा, श्रीयंत्र घरात आपले असेल ना, तर आपल्या घरातले वास्तुदोष वगैरे सर्व काही दूर होत असतात. आपल्या घराचं चारही बाजूनं संरक्षण होत असतं. श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे आणि जिथे त्यांचं आसन आहे तिथे त्यांना यावंच लागतं, त्यांना तिथं राहावंच लागत असतं. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र हे पाहिजेच. तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असताल तर तुमच्याकडे श्रीयंत्र असेलच. नसेल तर नक्की आणून घ्या आणि लवकर आणून घ्या. कारण श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल ना, तर बघा आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते. आपल्या घरामध्ये विनाकारण होणारा पैसा खर्च होत नाही. आपल्याला स्थिर लक्ष्मी प्राप्त होत असते. बघा, लक्ष्मी खूप चंचल असते, ती एका जाग्यावर टिकत नाही. पण तिला स्थिर ठेवायचं असेल तर तुम्हाला श्रीयंत्र आणावं लागेल. तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर ती स्थिर आपल्या घरामध्ये राहते. घरात आपल्या स्त्रीयंत्र जर असेल ना, तर बघा आपल्या घरामधले अनेक अनेक दोष आपले नाहीसे होत असतात. श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा केली म्हणजे कुंकवाचा अभिषेक केला ना, तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि आपण जर तशी सेवा तिच्यावर केली तर ती आपल्यावर खुश होते आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देत असते आणि आपल्या घरातून ती कधीच काढता पाय घेत नाही. त्याच्यामुळे श्रीयंत्राचे अनेक अनेक असे फायदे आहेत. तुम्ही श्रीयंत्र नक्की आणून घ्या. नसेल तर त्याच्यावर सेवा कशी करायची, काय करायची, बघा त्याची माहिती बघणार आहोत. पण श्रीयंत्र आपल्या घरात जर असेल तर त्याचे आपल्याला काय काय फायदे होतात त्याची थोडक्यात माहिती बघूया. तर बघा, श्रीयंत्र घरात आपले असेल तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा नाश होतो आणि शुभ लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करत असते. म्हणजे घरामध्ये आपल्या ताणतणाव असेल किंवा तर घरामध्ये ताणतणाव दूर होतो आणि मंगलमय घरातलं वातावरण होत असतं. त्याच्यामुळे श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे. आपल्या वास्तूतील सर्व वास्तुदोष आपल्या दूर होत असतात श्रीयंत्र असेल तर. आणि श्रीयंत्राच्या सानिध्यामध्ये आपल्याला मन शांती लाभत असते. घरातील बाह्य शक्तीचा आपल्या त्रास कमी होतो. जर तुम्हाला काही बाहेरची बाधा असेल तुम्हाला, किंवा बाहेरचा काही त्रास असेल, शारीरिक व्याधी, काही काळी शक्तीचा जादू असेल तुमच्या शरीरावर, त्याचा सुद्धा त्रास तुम्हाला कमी होतो किंवा हळूहळू कमी व्हायला मदत होते. म्हणजे आपण म्हणतो बाहेरची काहीतरी बाधा झालेली आहे ती सुद्धा तुमची कमी व्हायला मदत होते. तर श्रीयंत्राच्या द्वारे आपण आरोग्य लक्ष्मी निवास करते आणि त्यामुळे आपल्या आरोग्याविषयी सर्व आपल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होत असतात. बघा, श्रीयंत्राचा हा पण एक फायदा आहे. त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या ग्रहबाधा, दोष आणि आपल्या घरातले दूर होत असतात. त्याच्यानंतर लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग आपले सहज उपलब्ध होत असतात. तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल आणि नित्यनियमाने तुम्ही त्याची सेवा करत असाल तर तुमचे कुठेही कितीही पैसे अडकलेले असो ते लगेच मोकळे व्हायला सुरुवात होत असते. बरेच जणांचे काय होतं की आपण कोणाला तरी उसने पैसे मदत म्हणून देतो आणि तो व्यक्ती आपले पटकन पैसे देत नाही. आपले पैसे देऊन आपल्याला त्याच्या मागे लागावं लागतं. असं जर होत असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर सेवा करा संकल्पयुक्त, आणि बघा तुमचे पैसे लगेच सुटायला म्हणजे मदत तुम्हाला होते. म्हणजे समोरून तो व्यक्ती तुमचे पैसे द्यायला येईल. म्हणजे आपले कुठे पैसे अडकलेले असतील तर त्याचे मार्ग आपले मोकळे होतात श्रीयंत्रावर सेवा जर केली तर. जर तुमच्यासोबत असं होत असेल तर तुम्ही नक्की सेवा करा. बघा,
तुमचा काही व्यवसाय वगैरे असेल तर त्या जागेवर पण तुम्ही श्रीयंत्र ठेवा, म्हणजे तुमचा जे काही व्यवसायातला जो गल्ला आहे तो कधीच खाली राहणार नाही. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला बरकत लाभेल आणि भरभराटी तुमच्या व्यवसायामध्ये होईल. त्याच्यामुळे बघा, आता लहान मुलं असतील तर लहान मुलांची स्मरणशक्ती सुद्धा वाढते आपल्या घरामध्ये श्रीयंत्र जर असेल तर. श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवतांचे आपल्याला आशीर्वाद मिळत असतात आणि आध्यात्मिक प्रगती आपली होऊन आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळत असतो. बघा किती फायदे आहेत श्रीयंत्राचे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, श्रीयंत्र घरामध्ये हे पाहिजेच. नसेल तर आणून घ्या आणि त्याच्यावर सेवा करा. आता सेवा कशी करायची, काय करायची त्याची माहिती मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही नवीन आणलं असेल तर तुम्हाला त्याच्यावर सेवा म्हणजे तुम्हाला सिद्ध करावं लागतं, कारण नवीन श्रीयंत्र हे जागृत नसतं, त्याच्यामध्ये काहीच ऊर्जा नसते. आपल्याला त्याच्यात ऊर्जा टाकावी लागते सेवा मंत्र स्तोत्र म्हणून. जर नवीन आणलं असेल तर तुम्हाला त्याच्यावर सेवा करावी लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला तो पहिला व्हिडिओ बघावा लागेल, त्याच्यात मी डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की बघा, तुम्हाला श्रीयंत्रावर रोज सेवा करायची ना, तर तुम्ही केंद्रामार्फत तुम्ही कुठूनही तुम्ही असा एक ग्रंथ घेऊन येऊ शकता. बघा, कुंकुमार्चनची सेवा, पूर्ण याच्यामध्ये डिटेल माहिती आहे. तुम्हाला कशी कुंकुमार्चन करायची आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या काही समस्या आहेत त्याच्यानुसार याच्यामध्ये कुंकुमार्चनची विधी दिलेली आहे, त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. पण आपल्याला श्रीयंत्रावर पूजा करायची आहे किंवा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायची आहे, त्यासाठी तुम्ही मी सांगते तशी पूजा करा. बघा, तर सेम असा जर ग्रंथ तुम्ही जर आणला तर तुम्हाला 28 पेज नंबरवर श्रीयंत्राची पूजा सर्व डिटेल माहिती आहे. म्हणजे स्टार्टिंग इथं बघा, श्रीयंत्राला चंदन लावते वेळेस श्रीयंत्र से देवतो भेव नमः, म्हणजे स्टार्टिंग पासून आहे. आपण श्रीयंत्र जेव्हा अभिषेक वगैरे करतो, अगोदर काय करायचं की शुद्ध पाणी घ्यायचं, त्याच्यावर अभिषेक करायचा, श्रीयंत्र स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं, महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा, त्याच्यानंतर अभिषेक करायचा, स्वच्छ यंत्र पुसून वगैरे घ्यायचं आणि एखाद्या डिशमध्ये ठेवायचं. नंतर त्याची कुंकुमार्चनची विधी सुरू करायची आणि तेव्हापासून मग हे सगळं आपल्याला सेवा घ्यायच्या आहेत. अगोदर आपण पंचोपचार श्रीयंत्राची पूजा करायची. तर इथून तुम्ही स्टार्टिंग करू शकता. 28 पेज नंबर आहे हा ग्रंथ. जर तुम्हाला मिळाला तर 28 पेज नंबर पासून इथून तुम्ही स्टार्ट करून नंतर तुम्ही बघा, इथं श्रीयंत्राला चंदन, अक्षदा, हळद, कुंकू, फूल, धूप, दीप, नैवेद्य, इथं ही सर्व विधी आहे ती सगळं दाखवून त्याच्यानंतर खाली इथं बघा 108 देवीचे महालक्ष्मीची नावं आहेत आणि हे 108 नावं घेऊन तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. 108 महालक्ष्मीची नावं घेऊन खूप सोपं आहे, 5 मिनिटात सेवा होऊन जाते. इथं 108 नावं संपून जातात. त्याच्यानंतर इथं होतं श्री सूक्त सुरू होतं कमालात्मक मंत्र लावून. तर हा कमालात्मक मंत्र लावून तुम्हाला श्री सूक्त म्हणायचं आणि कुंकुमार्चन हे करत राहायचं. तर बघा, हे श्री सूक्त आहे, इथून स्टार्ट होतं ते, त्याच्यानंतर इथे येऊन ते संपतं. आता इथे येऊन संपलं की आपल्याला फक्त काय करायचं, फलश्रुती म्हणते फक्त हात जोडून बसायचं, फलश्रुती सर्व म्हणून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला जर होत असेल, म्हणजे इथं आपली कुंकुमार्चनची विधी म्हणजे कुंकुमार्चनची सेवा सगळी संपून जाते इथंच. बघा, इतकं सोपं आहे खूप. मला जर खूप घाई गडबड असेल, म्हणजे माझी खूप मी निवांत असेल, आता माझ्या बघा काहीच गडबड नाहीये आणि मी आता निवांत सेवा करू शकते, तर मी 16 वेळेस श्री सूक्त वगैरे म्हणून मग मी ते तसं कुंकुमार्चन करत असते. पण मला आता खूप घाई आहे, पुन्हा इतर पण सेवा आहेत काय असं असेल ना, तर मी हीच पद्धत वापरत असते. मी जशी सेवा करते तसंच तुम्हाला सांगते, मी हीच पद्धत वापरते आणि याच पद्धतीने तुम्ही पण करू शकता. म्हणजे काय होतं ना की जास्त अवघडात जाऊन सेवा करायचं काम नाही, सरळ सोप्या भाषेमध्ये सेवा आहे ही. आणि किती घाई गडबड असो, 5 मिनिटं फक्त, आपण 24 तासातून 5 मिनिटं देऊ शकतो, पण याचा जे काही फलश्रुती आहे ती खूप जास्त आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. तर असा बघा, परत एकदा ग्रंथ दाखवते. अशा प्रकारे तुम्ही ग्रंथ आणायचा, केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही हा ग्रंथ मिळून जातो. तुमच्या केंद्रात स्टॉल असेल तर तिथे तुम्हाला ग्रंथ मिळून जातो. तर काय करायचं आहे आपण आणि नंतर काय करायचं, ही सगळी सेवा झाली की तुम्ही श्रीयंत्राची आरती वगैरे करून घ्यायची. त्याच्यानंतर जे श्रीयंत्र कुंकुम आपण अभिषेक केलेला आहे ते श्रीयंत्राचं कुंकू प्रत्येकाने घरातल्या आपल्या प्रत्येकाने सगळ्यांनी रोज आपल्या डोक्याला लावायचं. आपण एरीगंध वगैरे लावतोच ना, तर कुंकू लावायची सुरुवात करायची. याने काय होतं की बाहेरच्या वाईट बाधेचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही, आपल्याला कोणाची नजर दोष वगैरे काही लागत नाही, सगळं आपलं संरक्षण होत असतं सगळी बाजूनं. त्याच्यामुळे कुंकुम जे ते कुंकू आहे ते रोज आपल्या कपाळी लावायचं.
आता तुम्ही रोज कुंकू मार्चम करत असाल तर रोज नवीन कुंकू घ्यायचं का, तर काही गरज नाहीये. आपण जर तुमच्या श्रीयंत्रात खूप जास्त कुंकू साचलं असेल तर बघा, मी काय करते की माझी पद्धत तुम्हाला मी सांगते. मी शुक्रवारी कुंकू मार्चम करते आणि मग मी काय करते, 8 दिवस मी सारखं कुंकू मार्चम करत राहते ह्याच पद्धतीने ही सेवा घेऊन. मग पुढच्या येणाऱ्या शुक्रवारी मी काय करते की सगळं कुंकू आहे ते मी काढून घेते, स्वच्छ श्रीयंत्र धुवून पुसून घेत असते आणि परत मग पुढचे 8 दिवस मी तेच रिपीट करत असते कुंकू. म्हणजे नवीन मी घेत नाही, कारण रोज नवीन नवीन जर घेतलं तर मग ते किती सासल आणि इतक्या कुंकवाचं आपण काय करणार. कारण ते कुंकू आपण कोणाला देऊ वगैरे पण शकत नाही. कारण काय होतं ना की मग बाहेर आपण कोणाला द्यायला जमत नाही, कारण खाणारे पिणारे लोक असतात आणि आपण ती चूक करू शकत नाही. त्याच्यामुळे ते कोणाला द्यायचं नाही. घरी जरी कोणी एखादी पाहुणी कोणी आलं, आपण सुवासिन घरी आलो तिला हळदी कुंकू देतो, तर हे कुंकू वापरायचं नाहीये. आपल्या ओळखीचं असेल, आपल्या फॅमिलीमधलं कोणी असेल तर आपण त्यांना लावू शकतो, पण बाहेरचं कोणी आलेलं असेल तर त्यांना लावू नका. त्यांना लावण्यासाठी वेगळं तुम्ही ठेवून द्यायचं. मी माझ्या घरी कोणी जर पाहुणे वगैरे कोणी सुवासिन आली आणि तिला आपण हळदी कुंकू द्यायचं असेल तर माझं पंचपाळं वेगळं आहे. देवाला जे वापरते ते माझं वेगळं आहे. त्याच्यामुळे हे कुंकू लावायचा काही प्रश्न येतच नाही. तर हे रोज तुमच्या घरी तुमच्या मुलांना तुम्ही मिस्टरांनी तुमच्या सगळ्यांनी घरातले सासू सासरे जे कोणी असं सगळ्यांनी घरातल्या लावायचं. आपण जरी आपल्या डोक्याला कुंकू लावलं तर आपल्या सौभाग्याला दीर्घायू लाभत असते, आपलं सौभाग्य बळकट होत असतं सुवासिनी जर कुंकू ते लावलं तर. त्याच्यामुळे त्याचे अनेक अनेक फायदे आहेत श्रीयंत्राचे. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या घरी श्रीयंत्राची रोज नित्यनियमाने पूजा करत जा, कुंकुमार्चनची सेवा करत जा. जर तुमची परिस्थिती श्रीयंत्र घेण्याची आता सध्या जरी नसेल ना, तर तुम्ही साधं प्लास्टिकचं लॅमिनेशन केलेलं जे श्रीयंत्र भेटतं ते आणून घ्या, त्याच्यावर सेवा करा. कारण काय होतं ना, मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण ते सांगितलं की मी स्टार्टिंगला त्याच्यावरच मी सेवा करत होते. नंतर मग मला हे श्रीयंत्र मी घेतलं. तुम्ही त्याच्यावर पण सेवा करू शकता. बघा, शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.